मागच्या वेळेला आपण ओराखामच्या शिवरमध्ये आपण बघितला होता की त्यांना समजला की त्यांचे कपडे निघून गेलेत आणि ते नग्न आहेत, त्यांच्या अंगावरती कपडे नाही आहेत. आप होता पसूक सेव्हन्थ पसूक मध्ये आपण बघितला होता आणि तिकडनं आपण बेनिशखाय मधनं आपण अफिलू त्यांचा अकदमा बघितला होता अरिसाल मधनं, की जसा कपडे घालण्याच्या मध्ये जो आलाखा आहे की जेव्हा कपडे आपण घालतो तेव्हा एक एक आपण कपडे घालतो, नाही की दोन कपडे घालतो बनियान आणि हे एकत्र. आणि तिकडे मी मागच्या तुम्हाला सांगितलं अफिलू बेल्ट मध्ये पण मकपीत करायला पाहिजे, बेल्ट मध्ये पण स्ट्रिंजन्सी करायला पाहिजे, की बेल्ट जो आहे ती गोष्ट जी आहे ती आपण सेपरेट विकत घेतो आणि तो सेपरेट सेपरेट बेग येत आहे, सेपरेट वस्त्र आहे. आणि त्यामुळे तो वेगळा करायला पाहिजे. ऑब्विसली माणूस जर टॉयलेटला वगैरे जाते आणि त्याला अ, त्याची पॅन्ट वगैरे उतरवायची आहे तर तिकडं त्याला बेल्ट फुल काढायची गरज नाही. याला याला तो बेल्ट ठेवू शकते. पण समजा तो मिकवेला जाते ओ आंघोळीला जाते ओ कपडे बदलते रात्रीसाठी वगैरे, तेव्हा त्यांनी बेल्ट सेपरेट काढावा आणि ठेवावा आणि घालताना पण परत पॅन्ट घालून झाल्यावरती त्यांनी बेल्ट घालावा. खेळणं आला बाकीच्या कपड्यांमध्ये पण टी शर्ट घालते आणि त्याच्यामध्ये चिठ्ठीत घालते तर टी शर्ट आणि चिठ्ठीत एकत्र नाही काढावी वगैरे. तर आपण जे मागच्या वेळेला रॉबिनी पण इकडे प्रश्न विचारला होता की का खिसकियाहुनी नंतरच्या वेळेला बोलला नाही की मला पाप कर, मला माफ कर. केन बेमेत इकडे बोलू शकतो आपण शुभ आज जो आहे तुम्ही विचार केला. अ, पहिल्या वेळेला खिसक्याहूकडे तिरूच होता की त्यांनी का लग्न नाही केलं. केन तुम्हाला आठवतं ना मागच्या वेळेला तुमचा प्रश्न रॉबिन? अ, तर त्यांनी पहिल्या वेळेला जेव्हा लग्न नाही केलं आणि तेव्हा बोलले अफिलू खेरेफ खदा मुनाख अल चवागोशल अदा, म्हणजे जरी तिच्या गळ्यावरती तलवार धारीदार तलवार आहे तो त्यांनी लो इतिहास पुकानू त्यांनी ते काळजी नाही घेतली पाहिजे आणि त्यांनी नमाज करत राहिली पाहिजे त्याच्या त्याच्या प्रॉब्लेमसाठी. बोलतात तिकडे त्यांना तिरूच होता. पण का बावेलच्या राजाला त्यांनी बोलवला आणि त्यांनी त्याला आणला आणि त्याला हे केला, तिकडे त्यांच्या तिरूच नव्हता. त्यांनी बेमेत जो तिरूच जो आहे तो तो फक्त याच्यासाठीच आणला. त्यांनी तो तिरूच त्यांनी जो तिची गोष्ट केली त्यांच्यामुळे त्यांना काहीच हे नव्हता, त्यांना त्यांना त्यांचा काय तिरूच नव्हता. त्यांनी एक्सेप्ट केला ती गोष्ट ऍज इट इज की काय चूक झाली. तर रवी तिळूच म्हणजे? तिहूच म्हणजे त्यांच्याकडं एक्सक्यूज होते. कुठले एक्सक्यूज होते? तर तिकडं त्यांना एक्सक्यूज नव्हता की त्यांनी का बोलवलं, त्यांना बोलवायची काय गरज नव्हती, त्यांना काय सगळ्या घरातल्या सगळ्या प्रेशियस गोष्टी दाखवायची काहीच गरज नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी ती डिग्री ती एक्सेप्ट केली. पहिल्या याच्यामध्ये त्यांना खेन रिझन होतं, त्यांना एक्सक्यूज होता की का त्यांनी लग्न नाही केलं. तर त्यामुळे तिकडं जसं काय त्यांनी त्यांनी जस्टिफिकेशन मध्ये त्यांनी बोला खेन वैसे की मला दिसते की चांगली गोष्ट नाही होते मला नाही समजला दखीम. आणि त्यामुळे तिकडे नमाज त्यांनी केली. इकडं जसं मागच्याला बोललो दोन ते उचिम बोलू ओके, की जर खजाल बोलत नाही, खजाल प्रश्न नाही विचारत की त्यांनी का, खजाल बेमेत तिकडे बोलतात की समजा त्यांनी शीर गायला असता, त्यांनी गाणं जर गायला असता तर हाशेमने ऑलरेडी मशियाक रिव्हील केला असता आणि गोग मगोगची वॉर ते क्रिएट झाली असते की सगळ्याच्या सगळ्या नेशन्स येतील यहुशालायम मध्ये फाईटला. आणि तिकडं हाशेम त्यांना दाखवल की कोण बेमेत रुलर आहे आणि तिकडे सगळ्यांचा फॉलो होऊन जाईल. फक्त तिकडे गाण्याची कमी होती तर खजाल तिकडे पकडतात त्यांना, खजाल पकडतात. हिसकियाहूला अफिलू त्यांनी नमाज जी केली ती थोडक्यात नमाज केली, त्यांनी अजून बोलायला पाहिजे होती, वाईट नमाज करायला पाहिजे होती वगैरे. तर खजाननी जर त्यांना पकडलं नाही की इकडे त्यांनी नमाज नाही केली, अर्थ की खजान त्यांनी नमाज बेमेत केली. आणि त्यांनी कशा मागितली, पण बोलले जाऊ की जर याच्यापेक्षा ही सगळ्यात चांगली गोष्ट जर याच्यामध्ये या डिग्री मध्ये तर बेसे ते वारल्यानंतर. तो आपण कंटिन्यू करू आज रवी आपल्याकडं. एकच प्रश्न आहे. सॉरी, काय मी परत काय 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 म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बोलले की त्यांना काय हे नव्हता, त्यांच्याकडे काय तर्क नव्हता द्यायला की बेसिकली का त्यांनी इथे केलंय. बट जेव्हा लोक शुवा करतात
तेव्हा म्हणजे त्यांची चूक आहे ते ऍडमिट करतात आणि त्याच्यानंतर נכון. ते परत शुभा करतात. म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये तर्कचा काय अर्थ आला? כן. म्हणजे देर इज नो रिझन. रिझनिंग डझंट मॅटर देअर. נכון, रिझनिंग डझंट मॅटर, पण पण बघू की जरी रिझनिंग डझंट मॅटर पण लेवल्स आहेत त्याचे पापाचे, काय. जसं आपण बोललो आज मेनशे बद्दल, लाखीस म्हणजे राग आणण्यासाठी मुद्दामून, त्याला माहिती आहे की अलाउड नाही आहे आणि त्याला त्याचं मजा पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा तावा पण नाही, त्याला त्याला डिझायर पण नाहीये, पण फक्त राग आणण्यासाठी ती लेवल जी आहे ती खूप वरची लेवल आहे पापाची, काय. शोगे आपण बघू आज, अच्छा याच्यामध्ये आजच्या एक्सप्लेनेशन शोगे, मिस्टेक्स, मिस्टेक्स म्हणजे त्याला माहिती नव्हता आज पाप आहे, हे आहे ते आहे. मग त्याच्या पाप केले, शोगे गिया. आणि दुसरा जो आहे ते मेगिदा, मेगिदा जायचं आखीस. दुसरी जी गोष्ट आहे ती त्याला माहिती होता पण तरी त्यांनी केला, मग तो ते पेशा की त्यांनी, त्याला माहिती होता ही गोष्ट अलाउड नाहीये आणि तरी पण त्यांनी गोष्ट केली. ती ताबोत मध्ये असेल, म्हणजे त्याच्या त्याच्या बॅड इन्क्लिनेशन्स मध्ये असेल तर तो पेशा झाला. पण झाले आखीस, मुसीब आफ आफ पेशा आफ खेमा काम केलं, त्याच्यावरती तो अजून राग पण ऍड करते. तर ती लेवल जे ते वेगळी आहे त्याच्या ऑब्व्हियसली. काय जसं तुम्ही बोलला की तुम्ही जेवण खाऊ शकता एका खोट्या हॉटेलमध्ये आणि तुम्ही तोच जेवण तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या याच्यामध्ये, बिल जो भरायला लागते तो वेगळा बिल भरायला लागते, नाही की तिकडच्या सेम लेवलमध्ये तो बिल भरतो आपण. तर ते त्याचा त्याच्या लेवलमध्ये नाखोन प्रत्येकाची पनिशमेंट जी आहे ती ती आहे, पण कुठल्या लेवलला, कुठल्या साईडला, किती. जो शोगे काय, जसं आपण किती वेळा एक्सप्लेन केला होता की जो माणूस जन्माला आला आणि त्या सराउंडिंगला सगळे गोईम होते, सगळे नॉन ज्युइश लोक होते, आणि त्यांनी बघितलं अफिलू तिकडचे जे रिलिजियस लोक आहेत ते पण असे म्हणजे खोटारडेस लोक आहेत, आणि तो येते आणि त्याला तो शबात नाही पाळते, तो तोरा नाही पाळते. तर त्याच्याकडे रिझन आहे की त्यांनी का बघितला की अफिलू, काय ना अफिलू त्याला 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 त्याच्यामध्ये का रिझन त्याला दिसला नाही तोरा पाळ्यामध्ये, शबात पाळ्यामध्ये, की त्यांनी बघितलं बाकीच्या याच्यामध्ये तो त्यांच्यामध्येच वाढला. त्यांनी कधीच कुठले सद्दिकीम नाही बघितले त्याच्या लाईफमध्ये ग्रो होताना. तो ऑब्विसली तो माणूस नाही पाळते. आणि जो माणूस कुठल्या जसं बोललो आपण एक्झाम्पल मध्ये, तो आला चांगल्या कुठल्या कोणा चांगल्या सद्दिकच्या घरी जन्माला आणि तो नाही पाळते, आणि त्यालाच घरी सगळा त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्याला दाखवायचा प्रयत्न केला, त्याला प्रूफ करायचा प्रयत्न केला, तरी पण तो नाही पाळते. ऑब्विसली दोघांचं म्हणजे एक माणूस नाही पाळते आणि दुसरा माणूस नाही पाळते, जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्यामध्ये पण, की तो का नाही पाळते आणि हा का नाही पाळते. आणि तो ऑब्विसली त्यांची जी पनिशमेंट असणार आहे ती पण वेगळीच असणार आहे, कारण की काय, तो गोईमध्ये जे वाढला आणि हा वाढला इकडचा दिक्कीमध्ये, आणि दोघांची लेवल सेम त्यांनी राहिली. बोलतो एंडला काय ना, एंडला म्हणजे म्या 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 व्यसंशनाच्या नंतर ऑब्विसली जर एकाने चुवा केला त्यांची लेवल पण वेगळी होईल. सैदा क्लिअर. तर मी माझा हेडसेट चेंज करणार आहे. थँक्यू रबी. ओके, माझा आवाज येतो तुम्हाला? तर या आपण चालू करू ओराखाईमचा अभ्यास. ओराखाईम मध्ये आपण 8 नंबरच्या पसुकीमध्ये आलो. 8 नंबरच्या पसुकीमध्ये लिहिलाय וישמעו את קול השם אלוקים מתהלך בגן לרוח היום ויתחבא האדם ואשתו מפני השם אלוקים בתוך עץ הגן. लिहिला इकडे आपण राशी पण इकडे बघू בעזרת השם. इकडं आणलाय की ते जाऊन त्यांनी लपला, त्यांनी आवाज ऐकला हशेमचा आणि ते जाऊन लपले. राशी बोलतात तिकडे וישמעו. יש מדרש אגדה רבים, יש מדרשי אגדה רבים, וכבר סידרום רבותינו על מכונם בבראשית רבה,
विशार मिद्रशीत बोलतात ही जी गोष्ट आहे काय याचा अर्थ आहे की विष्मेऊ म्हणजे त्यांनी आवाज ऐकला हशेमचा आणि मग त्यांनी जाऊन लपला. बोलतात खूप सारे मिद्राशी माहिती या गोष्टीवरती, पण मी इकडे येतोय. व्यानी लो बाती एल आले पशुतो शल मिकाम, जसा शाद जसा त्याचा स्टँडर्ड सिम्पल त्याचा एक्सप्लेन करायसाठी मी आलोय. व्यागदा आम्ही आशे व दिवरे המקרא דבר דבור על אופניו, म्हणजे जे सेम सिंपल एक्सप्लेनेशन आहे तो मी एक्सप्लेन करायला आलोय. וישמעו מה שמעו, שמעו את קול הקדוש ברוך הוא שהיה מתהלך בגן, त्यांनी त्यांचा आशेमचा आवाज ऐकला जो चालला होता गानमध्ये. לרוח היום, बोलतात לרוח היום, לאותו רוח שהשמש बा לשם. इकडे एक्सप्लेन करतात राशी की ज्या डायरेक्शन मध्ये सन येते म्हणजे वेस्टच्या साईडला येते. आपण तुम्ही बघितलं तुम्हाला आठवत असेल तुम्हाला मध्ये आपण तिकडे बोललो होतो बा आशेमेश, माझे बा आशेमेश, बा आशेमेश म्हणजे जिकडे सण बुडते, सण जाते, बा आशेमेश. וזו היא מערבית, वेस्ट साईडला. של לפנות ערב חמה מערב והם סרחו בעשירית. जसा लिहिलाय מסכת סנהדרין मध्ये, त्यांनी 10व्या तासाला, फ्रायडेच्या 10व्या तासाला म्हणजे ऑलमोस्ट डे संपत आला होता, 2 तास राहिले होते शब्दात यायला. आणि शब्दातला जर त्यांनी शब्दात पर्यंत थांबला असता आणि त्यांनी किदूश केला असता शब्दाचा, तर जे काही त्यांनी केला तो त्यांना अलाउड होता अफिलू, आणि अफिलू मिचवा होता. शब्दासाठी त्यांनी थांबला असता 2 तास तर त्याला कम्प्लीट झाला असता. त्यामुळे बोलतात की दुसरी जी गोष्ट आहे येचेर आराची, आपण ऑलरेडी बघितली होती. येचेर आराची एक जी पद्धत आहे ती आहे ना, आता 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 मी आज सबलानूत नाही एन सबलानूत, आत्ता पाहिजे मी आज. आणि तो म्हणजे जी गोष्ट थांबली थोडा म्हणजे जसं काय लेबोस्टेनो बेखरपतेनो काय म्हणजे बमाश इक्स चांगली गोष्ट नाहीये, घाणेरडी गोष्ट आहे. आणि प्रेव्हलंट आहे लेचावेनो की लग्नाच्या आधी काय लग्नाच्या आधी नवरा बायको त्यांचा झालेला आहे 2-4 दिवस लग्नाच्या पहिले, ऑलरेडी त्यांना थांबवत नाही. आणि काय काय उद्योग करतात लग्नाच्या पहिलेच. त्याच्यानंतर लिहिल्या पुस्तकामध्ये की त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येतात, सुलंबाईचे प्रॉब्लेम, ह्याचे प्रॉब्लेम, त्याचे प्रॉब्लेम, ह्या गोष्टींमुळे की सावधानच नाही म्हणून. त्यामुळे कॅन कॅन ती याची पद्धत आहे. याची पद्धत आहे अक्षा मी आज अक्षा आता थोडा थांब, तुला मुतारोय नाही. טוב, בסדר. נקרא ליטאת אורח חיים, וישמעו וכולי, לרוח היום, טעם שהודיע הכתוב סדר מהלכו, ולומר שבזה ידעו לבחון מקום שיהיו נחבאים מפניו. म्हणजे באמת हशेमने त्यांना ऑपॉर्च्युनिटी पण दिली की ते ידעו, त्यांना माहिती पडत कुठं जाऊन लपायचं. והוא הומו מתהלך לרוח היום, פירוש לצד מערב הגן, והם עמדו באמצע הגן. म्हणजे हशेमचा आवाज तिकडनं चालला होता साऊथच्या साईडला आणि ते होते सेंटर गानला, ते होते गानच्या सेंटरमध्ये. तर ויאמר את קולך שמעתי, याच्यावरती इकडे ओरा खानचं पिरुष नाहीये. את קולך ויאמר את קולך שמעתי בגן וירא כי ערום אנוכי ואחבא. כן, הפסוק आहे मला भीती वाटली. שנייה, למה אין פה את יוד? כן, יוד मध्ये इकडं פירוש नाही ओरा खानचं, पण 11 नंबरचं पसूक मध्ये पिरुष आहे באמת. ויאמר את קולך שמעתי, तुमचा मी आवाज ऐकला. बगन וירא, मला भीती वाटली की अरोम अनोखी म्हणजे माझ्या अंगावरती कपडे नाहीयेत. अनोखी अरोम अनोखी वेखबा, आणि मी लपलो. 11 नंबरच्या पुस्तक मध्ये लिहिलाय ויאמר מי יגיד לך כי ערום אתה, המן העץ אשר ציוויתיך לבלתי אכול ממנו אכלת. कोणी तुला सांगितला की तुझ्या अंगावरती कपडे नाहीयेत, तू त्या झाडामधनं खाल्लास का? त्या झाडामधून सांगितला होता की नाही खायचा, तिकडनं तू खाल्लास का? बघू इकडे राशी राशी बोलतात तिकडे मी गिरलेखा מאין לך לדעת, कुठून तुला माहिती पडला मा बोशेत येश बेओमेद ओरेम, किलो तुला कोणी सांगितलं की याच्यामध्ये लाज आहे, तुझ्या अंगावरती कपडे नाहीयेत. आणि इकडे बोलतात राशी मी ना एच बेथमिया, आणि ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल राशीने वरती सांगितलं की मी आलोय इकडे फक्त शात
फक्त जो सिम्पल एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेन करायला. का? कारण की ह्या स्टोरीमध्ये जे पण मिद्राशीम आहेत त्यांनी बऱ्याचशा गोष्टी द्रासमध्ये ज्या प्रॉब्लेम द्रासमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी इकडे एक्सप्लेन केलेल्या आहेत मिद्राशीमध्ये. मी आलोय फक्त सांगायला मी एक्सप्लेन करायला आलोय सिम्पल मिनिंग. बघू इकडे ओरा खान काय बोलतात. ओरा खान बोलतात वयोमेर मी גיד לך. कोणी तुला सांगितलं पियुष? मा निष्ठना शाजू मिशलेफाने, म्हणजे काय चेंज झाला की तू आले पहिले पण तुझ्यावरती कपडे नव्हते आणि आता पण तुझ्याकडे कपडे नाहीयेत. काय चेंज झाला या गोष्टीमध्ये? आपण बघू इकडं बोलतील खाईम शायता ओमेद लेफानाय वेलो इर्गाशता बेएरोम आद आता. म्हणजे तू पहिले माझ्याकडे कपडे कपडे नव्हते तुझ्याकडे आणि माझ्यासमोर तू उभा राहायचा आणि तुला कधीच ती लाज नाही वाटली. आपण तिकडे लाज जी आपण बघितली लाज गोष्ट, आणि जसं तिकडे लिहितात हाय की सगळे रेशाईन लोक जे आहेत ते एंडला जेव्हा ते पाप करतात त्यानंतर पाप झाल्यानंतर त्यांना त्याची लाज वाटतं. ती लाज वाटते त्यांना पाप. सगळ्या सगळ्या रशायन लोकांना ही खावाता जी आहे ती येतं. त्यामुळे आपली मोहित कथांमध्ये लिहिलं आहे की रशाय मल्ले खावातोच. रशाय मल्ले खावातोच जे कोण रशाय तर प्रत्येक वेळेला लाज आहे. हे चुकला ते चुकला त्याला माहिती आहे चुकला 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 मल्ले खावातो. आणि अपिलू गमा आपल्या मध्ये आणलाय जसे मले खगातो अपिलू जो बेमेत रशा जो आहे मोठा रशा तो जरी त्यांनी चुबा केला त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे की त्या चुबा जो फायनली तो एक्सेप्ट नाही करणार. म्हणजे तो चुबा केला त्याच्यावरती तो खरेत करेल. आणि त्यांनी चुबा केला होता बस खबाल खबाल बोलते खबालचे मी नाही गेलो या आमला शब्दाच्या दिवशी, मी नाही गेलो इकडे, मी नाही गेलो तिकडे, मी स्वतःला लिमिट केला हे केला ते केला खबाल. जे आणि एंडच्या दिवशी जेव्हा समजा तो त्यांनी खबाल जर त्यांनी केला आणि त्याच्यामुळे तो मेला तर बोलतो अफिल मिचवत जे त्यांनी केले त्याच्याकडनं ते घेतले जातील खवात मला खावात होत. त्यामुळे באמת कधीतरी हे जे नुसाखीम जे आणलेत हाताळत क्ललोत हाताळत निदारीम याच्यामध्ये त्याची लँग्वेज जी आहे באמת काहीतरी आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. नेहमीच राव गभीर नेहमी तुम्ही तुमच्या शिवरीमध्ये लँग्वेज त्यांना एक्सप्लेन करायला पाहिजे. कारण की येतात तिकडे लोक त्यांनी ऐकायला पाहिजे की काय तिकडे बेमेत वाचतात करतात हे करतात की बेमेत ते येतात तिकडे उभे राहतात आणि तो बोलतात बोलतात तिकडे राग खैदा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की समजा जरी मी बेडच्या वरती लास्ट दिवसांमध्ये जरी मी विचार केला उलटा की मी आता चुबा करतोय आणि आता मी चांगल्या गोष्टींबद्दल छान बोलतोय की ते बेमेत लोबली नाही देर फक्त वाईट गोष्टींमध्ये ज्या गोष्टी मी केल्या नाही त्याच्यामध्ये ब्ली नाही देर बोलते पुढे जाऊन तर मला कधी खरंता आली मला जर वाईट वाटला की मी या गोष्टी केल्या नाही केल्या तर त्याच्यापासून मला मी जे आता बोलतोय ते कायम होईल आणि तेव्हा नाही. का? कारण की एंडच्या वेळेला माणूस जेव्हा डेथ बेड वरती आहे त्याला तो येते आणि त्याला कन्फ्युज करते. त्याला दाखवते काय काय पिक्चर बघ तू असा हे केला असता किती मजा केली असता तर आता बघ तू काय आहे तुझ्याकडे काय राहिलाय काहीच नाही. तुझा मित्र बघ त्याने शिवा नाही केला तो त्यांनी काय काय केला त्यांनी घरं विकत घेतली त्याने गाड्या विकत घेतल्या त्यांनी हे केला त्यांनी ते केला. तू बघ इकडे पडलाय तो पण इकडे पडलाय सेम दोघं जण सेम सेम कंडिशन मध्ये आहेत. खरं तर आलंय की त्याला त्याला वाईट वाटायसाठी तू तुझा वेळ वेळ वाया घालवला तू बसला तोराच्या शिवरीमध्ये तेव्हा तो मजा करत होता तो इकडे गेला तो तिकडे गेला. बोलतात त्याच्यापासून सुटका आता मी जे बोलतोय ते ते राहील शेवटपर्यंत आणि नाही मी नंतर बोलून ते तो बेहू ओमो मी इगिद लेखा बेमे इतखदेश बेगियाते का दर दे. कुठून तुला माहिती पडला की नवीन गोष्ट इकडे झाली? ולפי מה שפירשנו כי הייתה הקלמתו מהעוון או או מגריעת המושג לא מהקדושה מחוסת ענן כבוד. म्हणजे तुला कुठून माहिती पडला लेफी मा पिराशनो म्हणजे जे आपण ऑलरेडी मागच्या प्रोसेस मध्ये बघितला 7th मध्ये की ही भूषा जी आली ती त्या जागेमध्ये आली जिकडं नाखाशनी बेमेत तिकडे त्याला पाप धरला. मी आवोन ओ मी गिरियात मुसाग म्हणजे की तुझ्या अंगावरती तर कपडे नाहीये तुझ्या अंगावरती ही ओर नाहीये ही लाईट नाही तुझ्या अंगावरती. उमेखुसात आनन आनन कवोद जो त्यांच्यावरती रिस्पेक्टफुल तो क्लाउड जो आपण बोललो ती लाईट जो होती लो युजदा क्लोमा मी अगीद लेखा. म्हणजे समजा पहिलेचा पुस्तक ज्याच्यामध्ये आपण बोललो की त्यांच्या अंगावरची लाईट निघून गेली ऑब्विसली त्याला माहिती पडते की त्याच्या अंगावरती कपडे नाही. मी अगीद लेखा
म्हणजे कोणीतरी तुला सांगायला पाहिजे की तुझ्या अंगावरती कपडे नाही आहेत, तर तुला माहिती पडेल. बोलतात אלא טעמו של הבורא הוא לא רצה לבזותו כל כך, ודבר עליו בסדר זה, מי יגיד לך כשואל דבר. म्हणजे आशेमला दिसते त्यांनी काय केला, आशेमला माहिती त्यांनी काय केला, पण त्या कंडिशन मध्ये पण त्याची इज्जत नको काढायला, की तू कपडे नाही घातले आणि तू पाप केलास आणि हे केलास ते केलास. त्याच्या बदली त्याला विचारायला कोणी तुला सांगितलं आहे असं, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना की त्याच्या बोलण्यामध्ये त्याला त्याला एंगेज करून त्याच्या डिस्कशन मध्ये त्याला जास्ती लाज नको वाटायला म्हणून त्यांनी त्यांना बोलण्याच्या मध्ये त्यांना हे केलं. וישנה שאלה זו, למה שפירשנו כי באמצעות אכילה זו הרגישו כי ערומים הם, כי יש לך לדעת כי כל הפירושים שאנו מפרשים כמשמעות הכתובים כולם צודקים. बोलतात כן, आणि हा जो तिरूच आहे तो आपली लिहिलाय मेसेकेत मगिलामध्ये तिकडं तिकडं 17 काय 18 रिझन्स आणलेत. 17 काय 18 रिझन्स आणलेत की का एस्तेर एस्तेर मी जेव्हा हामान ला बोलवला जेवायला तिथे दोघांच्या मधनं गेली, जो मेन वन ऑफ द मेन मेन पिरुशिम जो आपल्याला माहिती आहे तो आहे की तिला तिला आली होती तिची महिन्याची मासिक पाळी. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय गमारामध्ये की ज्या बाईला मासिक पाळी आलाय आणि ती दोन पुरुषांच्या मधनं जाते त्यांच्यामध्ये भांडणं होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये एवढी ती तुमा आहे, ते बिझनेस बघू आपण प्रसूतीमध्ये तेव्हा एवढी मोठी तुमा आहे की त्यांच्यामध्ये ती भांडणं लावू शकते दोघांच्या मध्ये. आणि त्यामुळे तिने केला, आणि हा एक रिझन आहे. तिकडं 18 का किती रिझन लिहिलेलं आहे. तिकडे विचारतात एलिओ अन्नबीला की हे सगळे लोक सगळे तनाई भांडणं करतात कारण गमारा जो कोण शिकतो त्याला माहिती आहे की गमारामध्ये रिझन आणतात, जसं आपण ऑलरेडी बघितला. आणि तिकडे आपल्या पेज मध्ये पण तर तिकडे विचारतो की एस्टरनी काय विचार केला. एलियाहने बी उत्तर देतात एलियाहने बी उत्तर देतात हे सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि अजून जास्त. म्हणजे जे सगळे तनाईम लोकांनी आणि अमोराईम लोकांनी विचार केला की हा तिने काय केला मधनं दोघांचे जाऊन काय तिने गोष्ट केली, तर बोलतात हे जे 18 गोष्टी त्यांनी सांगितल्यात गमारामध्ये ते आणि अजून त्यांनी विचार केला. तसं तिकडे पण लिहितात की जे काय आपण बोलतोय ते नखोन आहे आणि अजून पण आहेत गोष्टी पण आपल्याला ते नाही माहिती आहेत. तर बोलतात इकडं पण आशेमनी बोलायला चालू केलं त्याच्याबरोबर त्यांना म्हणजे चालू करायला डिस्कशन मध्ये घ्यायच्यासाठी नाही, त्यांनी त्यांची इज्जत काढायसाठी आशेमनी त्यांना विचारला की कुठं कोणी तुला सांगितलं वगैरे. आशेम शुभ आहे पण इकडनं देरा शहरात शिकू शकतो कारण जरी आपल्याला माहिती आहे कोणी आपल्या अगेन्स्ट चूक केली किंवा पोरांना जेव्हा आपण खिनूक देतो वगैरे तेव्हा जरी आपल्याला माहिती आहे की पोरांनी काय केलंय कारण बेदरकला आबाला माहिती आहे की कुठल्या पोरांनी कुठला उद्योग केलाय कारण उद्योगावरनं त्याला माहिती आहे की हा उद्योग केलाय ह्या नंबरने. कारण तर त्याला डायरेक्ट विचारण्यापेक्षा डायरेक्ट फक्त जनरल प्रश्न कोणी केला, हे कोणी सांडला, हे कोणी खाल्ला, हे कोणी पिला, आणि तिकडनं चालू करते बोलायला आणि मग हळूहळू हळू एंगेज करून नाही त्यांची इज्जत काढायसाठी सगळ्यांना जनरल वगैरे ही नुकसानचा प्रश्न असतो. בסדר, נתקדם הלאה. बोलतात युद्धभेद ויאמר האדם, כן, one of the strong पसूक. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिल्यात आणि इकडं आपल्याला शिकतात आदाम रिशोनच्या सारखा की आदाम रिशोननी डायरेक्ट त्यांना चेंज केला, त्याचा आशामा त्याचा त्याचा ब्लेम जो होता तो टाकला ईशामध्ये. आपण इकडे बघू जसं मी तुम्हाला बोललो एवढा फाईन शिकायच्या पॉइंटर्स आहेत. त्या पॉइंटर मधले एक पॉइंटर जेव्हा आपण येतात सद्दीकच्या हातामध्ये जरी चूक झाली असेल त्याला कसे ओरा खाईन त्याच्या सनेगोरिया म्हणजे त्याच्या साईडचा जो बोलतात ना त्याचा जो लॉयर म्हणून जो तयार उभा राहते त्या चूक केली पण ती चूक जी होती ती खालच्या लेवलची होती, एकदम नाही की वरच्या लेवलची होती, याला खालच्या लेवलची होती. बघू आपण इकडे आणि पुढच्या पसुकीमध्ये पण युद्ध गिमेल मध्ये पण खावायच्यासाठी. पण जेव्हा आपण येऊ नाखाशच्या बद्दल तेव्हा तुम्ही बघा तिकडं काय त्याचे जे पाप जे आहेत ते कसे अम्प्लिफाय करते. तर आपण इकडे बघू युद्धभेद मध्ये लिहिलंय ויאמר האדם האישה אשר נתת עמדי היא नतना ली मीना एच ओखाल. बोलतात ही जी बाई जी तुम्हाला दिलीस ना तिने मला दिला आणि मी खाल्ला. शक्यतो या पशुचा पिरुष कसा करतात नाही चांगला, म्हणजे बोलतात आशेमनी आदामनी डायरेक्ट सांगितलं बाईमुळे मी पाप केलं.
राशी बघू आपण. राशी लिहितात असे नतात मध्ये कान कफा बेतोबा हिने, जसं गमारामध्ये आणलंय अगोदरामध्ये राशी पण तो पिरुष आणतात. बोलतात कान कफा होतो बा, बोलतात तिकडे अगोदर जरामध्ये त्या हशेमने त्याच्यासाठी बायको आणली, त्याला हे केला ते केला. आणि जेव्हा त्यांनी चूक केली तेव्हा त्यांनी कोणाला ब्लेम केला? हशेमला ब्लेम केला. तू मला बायको दिली, जर बायको दिली नसती तर माझ्याकडनं पाप झाला नसता. आणि वरती आपण एक बेत मध्ये युथ खेत मध्ये आपण तिथं बघितलं तर हाय गब्रिएल किंवा तिकडं लिहितात तिकडं लिहितात की שלא טוב לאדם להיות לבד अशर असे जर त्याने त्याच्यासाठी आपण बायको तयार करू. त्यांनी चांगल्यासाठी विचार केला आणि इकडं त्यांनी आशेमलाच ब्लेम केला. तर बघू इकडं आपण ओराखाम एक्सप्लेन करतो तिकडे. צריך לדעת מה מענה בלשונו בתשובה האישה. हा कसलं उत्तर आहे बोलतात האישה, म्हणजे बाईनी सांगितलं मला. तो बोलतात अफिलू काल बकलीम, म्हणजे साधा जो माणूस आहे ना, साधा नॉर्मल नॉर्मल साधा माणूस काल बकलीम, तो बोलते लो यशीव चुबा कजू. बोलतात कोण असं उत्तर देणार नाही. हिनी हिनी पाप केला. म्हणजे हिनी पाप केला बोलतात असं चुबा कोण पण देणार नाही. मी कोल शेखेन लेमेल गदोल, आणि बोलतात मेल गदोल जो, आणि समजा हाशेमनी जर विचारलाय तर ऑब्विसली हाशेमला असं उत्तर कोणच देणार नाही. वेद अमरो मीना एच, म्हणजे पशुमध्ये बघितला मीना एच. ויאמר דבר שאל ויאמר מן העץ שלא היה צריך לומר אלא היא נתנה לי ויאכל, म्हणजे מן העץ बोलायच्या पेक्षा फक्त बोलायला असतं की ויאמר मी יגיד לך, סליחה, בית मध्ये ויאמר האדם האישה אשר נתת עמדי ही नतना मीना एच वौखाल. मीना एच बोलायची काय गरज होती? बोलू शकतो तर नतना नतनाली वयोखाल. मीना एच बोलायची काय गरज होती? बोलतात מדובר ומובן הדבר שעל העץ המוזכר הוא אומר, म्हणजे वरती इकडे लिहिलेलं आहे ऑलरेडी हा मीना एच. इकडे प्रश्नामध्येच ऑलरेडी विचारला होता आशेमनी की तू त्या झाडामधनं खाल्ला असता, आणि इकडं परत त्याला आणायची काही गरज नव्हती. त्या झाडामधनं दिला आणि मी खाल्ला. बोलतात הוא אומר וכן מצינו שאמרה חווה בתשובה הנחש הסיאני ואוכל. आणि जेव्हा जेव्हा आपण बाईचं उत्तर बघू तिकडे लिहिलं आहे ויאמר השם אלוקים לאישה מה זאת עשית ותאמר האישה נחש הסיאני ואוכל, म्हणजे झाडाच्या बद्दल इकडे डिस्कशन चालू आहे. परत परत बोलायला की ह्या झाडामधनं काय गरज नाहीये. डायरेक्ट तू बोल झाडामधनं काय बोलायची गरज नाही. जसं बाईने उत्तर दिला इकडं काहीतरी वेगळा बोलतात की आदामा दिशेनं दाखवायचा होता. बोलतात इकडे ולא הוא צריכה לומר מן העץ, उत्तर देतात ונראה שכוונת האדם היא שלא ידע דבר, म्हणजे त्याला सांगायला आशेमला बोलायचं की मला माहिती नव्हता की मी काय खातोय मला माहिती नव्हतं. का? की אם האישה הביאה לפניו המזומן ואוכל, बाईनी मला आणून दिला खायला म्हणून मी खाल्ला. म्हणजे बोलतात ואינו חייב לשאול את המוגש לפניו, तिला विचारायची गरज नाही की कुठनं आणलास, कुठल्या बेकरीमधनं आणला, कसरत बघितली का, हे बघितली का, ते बघितली का. काय विचारायची गरज नाही. का का विचारायची गरज नाही? बोलतात दवा जे मी नाही का, कुठून त्यांनी शिकला की तिला विचारायची गरज नाही. काय ऑब्विसली काय, समजा आपण कोणाच्या घरी जातो, काय आपण कोणाच्या घरी जातो आणि आपल्याला माहिती नाही त्या माणसाचा काय 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 तो खाते, कुठून खाते, आपण त्याला विचारतो काय बेमेत आम्ही असं खातो, हे जर नसेल तर मी नाही खाणार, तुझ्या घरी बसीन एन बाया कोल बिस्तर मला तू पाणी आण, मला तू हे दे, काय प्लास्टिक ग्लासामध्ये वगैरे. काय बोलतात इकडं त्यांनी कसं काय शिकलं की त्याला विचारायचं पण नाही, काय नाही विचारायचं कुठून आणला काय आणला. यालो כל הארץ לפניו היא מלאה מעדנים अशर नता हशेम. बोलतात का, बोलतात की हल्लो खोल आवेत, म्हणजे अख्खाच्या अख्खा वर्ल्ड तिच्या समोर होता आणि सगळ्याची सगळी गोष्ट ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेत. मादनी अशर नता हशेम, ज्या हशेमनी प्लांट केल्या होत्या. दिग्देक लोमा अशर नताता इमदी, म्हणजे बोलतात तिकडे आदामा रिशोनी जे उत्तर दिलं त्या उत्तर मध्ये त्यांनी सांगितलं अशेर
नताता इमादी, म्हणजे तू मला दिलीस, שלא לחייבו לחפש ולדקדק אחריה לדעת המובא לפניו. का? כיוון שאישה הלז נתנה השם עמו לעזר ולהועיל. म्हणजे हशेम आदम हरिशन बघा किती मस्त उत्तर आहे. बोलतात तिकडे आदम हरिशन मी का नाही विचारलं तिला. का नाही विचारलं माहितीये? कारण की ही जी बाई आहे ती तू मला दिलीस, म्हणजे तू माझ्या ते उपकार केलेस की तू मला एवढी ती बाई दिलीस. ऑब्विसली तिकडे लिहिलाय काय, लाजो म्हणजे तुम्हाला मदत करायला आणि मला वरती आणण्यासाठी दिलंय. वेन इरा योगेद मीना शमाईन, गमारामध्ये लिहिलंय एन रा योगेद मीना शमाईन. तिकडे ती स्टोरी आणली की आकाशामधनं तिकडं स्टेकचे तुकडे आले खालती आणि ते खाल्ले. त्या लायन्स त्याला खायला आले, त्याला शिकून बिलपास दिला आणि तिकडं त्यांनी ते आकाशात तुकडे पडले खालती आणि ते लायन्सने तुकडे खाल्ले आणि ते निघून गेले, सोडून गेले. ते खाल्ल्यानंतर ते घेऊन आले बेता मिद्रासला आणि तिकडं तो हाला सांगितलं गेला. एन हा योगद मीना शमाईन, बोलतात आकाशामध्ये जी गोष्ट पडते ती गोष्ट मध्ये हशेमच्या खोतेमीत, हशेमच्या कस्तुरीची सर्टिफिकेट आहे, तुम्हाला खायला अलाउड आहे. बोलतात वेन हवा योगद मीना शमाईन एन लो लिव्दो का खरया, की मी असता मास्या नाही. बोलतात ही बाई जी तू मला दिलीस, ऑब्विसली तिचे गोष्टी चांगल्याच असणार आहेत. म्हणजे मला तिच्या मागे जाऊन परत चेक करायची गरज नाही की तिने चांगली गोष्ट केली की नाही. ती तू मला दिली, ऑब्विसली तुझ्यावरती मी भरोसा ठेवतो आणि तू मला दिलीस, त्यामुळे मला तिच्याकडे चेक करायची गरज नाही. ותמצא שאמרו זיכרונם לברכה בקידושין עין ו' אין בודקים מן המזבח ולמעלה. इकडं या פרק मध्ये तिकडं योखासीन म्हणजे त्याच्या फॅमिलीची चेक करायला समजा कुठला माणूस आला आणि त्याला माहिती नाही की कुठनं आलाय काय आलाय, त्याच्या मागे जो चेक केला आणि बघितला की त्याच्या इमाचा आबा खायचा, तो चढवायचा म्हणजे तो कोहेन होता. मिसब्याख वेलेमाळ म्हणजे तो चढवायचा अर्पण मिसब्याख वरती. त्याच्या पुढे त्याची चेक करायची गरज नाही. तिच्या आबा जर इमाचा आबा जर चढत होता एन बोत की जर त्याच्या वरती काय होता त्याच्यानंतर काय होता चेक करायची गरज नाही. बोलतात इकडं आता मग ईश्वर कोणी दिली बायको आणि कोणाची पोरगी आहे, आशेमची. बोलतात וכל שהוגזק במקום קדוש खजाकात कसरत शिल्लेमा आला. म्हणजे ज्या माणूस तो कदोष म्हणून तो ऑलरेडी हेल्ड आहे. केन बेमेत आपण बेजास जेव्हा आपण येऊ मसरत हकीकामध्ये जात असे तिकडे आपण बघू मुसाक शेल हवेर. हवेर म्हणजे जो माणूस हवेर आहे, जो माणूस मित्र आहे. माझे मित्र आहे. मित्र म्हणजे तो ज्या गोष्टी करते कारण शुभ नाही की त्याच्या त्याच्या कपड्यांवरती बघून तो कुठल्या बेतकनीमध्ये नमाज करते म्हणून नाही, त्याच्या ऍक्शन्स मध्ये किंवा त्याच्या ऍक्शन्स मध्ये डिसाईड करतात की तो खागर आहे की नाही. त्याच्या थ्रुमोत मध्ये, त्याच्या मासरोत मध्ये, त्याच्या नमाजीमध्ये, त्याच्या त्याच्या मिसवत मध्ये, त्याच्या 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 लिमोतोआमध्ये तो दाखवते की तो खागर आहे. कॅन त्यांच्या घरातले पण लोक जे आहेत ते सर्टन कॉन्डक्ट करतात, कॉन्डक्ट मध्ये वावरतात आणि त्याला बोलतात खागर. बोलतात ते कॅन अगोदर जरामध्ये बेनिश खान, मला बिजू तिथं मको आठवत नाही. मला वाटतं कुठला तरी एक जागा आहे तिकडे बेनिश काय स्वतःबद्दल लिहितात पण नाही स्वतःबद्दल लिहितात. ते बोलतात यश हकाम बे इगैनू. बोलतात आमच्या दिवसामध्ये कोण एक हुशार माणूस आहे, तो अजूनपर्यंत घरी त्याच्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत खादरच्या की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ना ते खगिगामध्ये आपण बोलू त्या गोष्टी ज्या आहेत तो ते पाळते अजूनपर्यंत. लोक बोलतात की ही जी गोष्ट आहे ती स्वतःबद्दल लिहित होते की त्या गोष्टी डिफिकल्ट गोष्टी आहेत. म्हणजे जसा फॉर एक्झाम्पल साम एक गोष्ट की जे बाई ज्या बाईला मासिक पाळी आलाय ती त्याच्या जेवणाला हात नाही लावत. तो जेवण जो आहे त्याच्यासाठी पुरुषच तयार करतात, हे करतात, त्याच्या जो तिला घेते दररोज वगैरे. त्या गोष्टी ज्या आहेत त्या बेमेत नाही सगळ्यांना पॉसिबल होत्या. आपल्या दिवसामध्ये इझिली पॉसिबल आहेत या गोष्टी, पण तरी पण त्यामध्ये डिफिकल्टी आहे. काय? त्याच्यामध्ये ते बोलतात की आपल्या दिवसामध्ये पण ह्या गोष्टी पाळतात. बोलतात बेनिष्ठा एक कोण खाकाम आहे आपल्या ईरमध्ये आपल्या सिटीमध्ये तो पाळते ह्या गोष्टी आपण. तर बोलतात इकडे कसूत शेलेमा आला त्याच्यावरती हाशेमचा स्टॅम्प आहे त्याच्यावरती कसूचा. מכל שכן אישה גדולה כזו אשר ברא לו השם לעזר אינו צריך לחפש אחריה מה נותנת לפניו. बोलतात त्याचा ताना जो होता आदाम हरिशोनचा तो होता की
ही बाईच्या मागे काय बघायची गरज नाही. ती मिसब्याख हशेमचं क्रिएशन आहे मग डायरेक्ट. मला काय तिच्या मागे गरज बघत तिच्या ऍक्शन मध्ये मला लक्ष ठेवायची गरज नाही. मग मग हशेमचा पाप काय होता बघू इकडे. बोलतात व्यामो מן העץ פירוש מן העץ הנטוע בגן, כי כולה מלאה נטיי השם, וידויק אמרו מן העץ, כי לא על העץ המוזכר בדברי השם, הוא אומר, אלא על העץ מעצי הגן. म्हणजे तो काय बोलला, मीन העץ म्हणजे मला वाटला की दुसऱ्या झाडांमधून दिलाय. वयदुयाक अमो मीन हा एच, की लो आला एच मुजकार म्हणजे जो झाड हशेमनी सांगितलं त्याच्याबद्दल नाही बोलले काय. दिव्य हशेम वो ओमेर एला आला एच मी एचचे आगान दुसऱ्या झाडांच्या बद्दलचा डिस्कशन झालं होतं. बोलतो मला तिने झाडामधून दिला आणि मी खाल्लं. וקשה נאמר ועל העץ הדת הוא אומר, אין כוונה שהוא ידע שממנו הביאה לא ואוכל. आणि बोलतात त्याला माहिती नव्हतं त्याने खाईपर्यंत की तिने आणला याचा दात म्हणणं त्याच्यासाठी खायला. אין כוונה שהוא ידע שממנו הביאה לו ואכל, אלא אחר שאכל ידע כי ממנו אכל, שבאמצעות הכרתו והרגשתו והשתנות לעולם בשעת מעשה לא ידע דבר ולא שאל. म्हणजे इकडं אור החיימच्या פירושני आदाम अरिशोनला कुठल्या प्लेसमध्ये टाकलाय की जो मिtzvah जो होता तो ऍटली म्हणजे सगळ्यात मॅक्सिमम स्टेज होऊ शकते ती येऊ शकते गगाची. मिस्टेक मिस्टेक पण इकडं त्याला पनिशमेंट फायनली मिळाली. बघू आपण पाहिजे पनिशमेंट पण. बोलतात त्याला माहिती नव्हतं त्यांनी खाल्ला तेव्हा. त्यांनी कधी माहिती पडला खाल्ल्यानंतर. बोलतात इष्टनूत לעולם בשעת המעשה לא ידע דבר ולא שאל. आणि त्यांनी विचारलं पण नाही. לצד ביטחונו באישה त्याला फुल गॅरंटी होती שנתן השם עמו, השמי दिली होती, שגם האדם טעה כי לא אסר השם אלא הפרי ולא העץ. म्हणजे आदाम अरिशोनची पण मिस्टेक काय होती की त्यांनी मिस्टेक केली की त्यांनी प्री सांगितला प्री बद्दल म्हणजे फ्रूटच्या बद्दल आणि नाही की एच बद्दल. והוא אומרו מן העץ, ואין זה פירוש נכון מכמה טעמים וראשון עיקר. म्हणजे बोलू शकतो की इकडं ועוד אפשר म्हणजे अजून बोलू शकतो की बेमेत त्याची मिस्टेक होती आदाम अरिशोनची की त्यांनी मिस्टेक केली सांगायला की व्यापुरी. पण बोलतात नाही तिकडे लिहिलं तेव्हा मीना एच त्यांनी लिहिलाय तिकडे मीना एच पसूक मध्ये वरती. ऑब्विसली मीना एच वेन जे पिरुष नखोन म्हणजे नाही बोलू शकत की आदाम ची मिस्टेक होती की त्यांनी 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 बोलला प्री. नाही लिहिलाय पसूक मध्ये मीना एच ונכון בכמה ולא פירוש לא נע ואין זה פירוש נכון מכמה טעמים וראשון עיקר. म्हणजे रिशॉन कुठला आहे की हशेम त्यांनी भरोसा ठेवला बाईवरती आणि मग त्यांनी तो खाल्ला कारण की तिने आणून दिला म्हणून. उमे आता एन बेयाद आदाम अवोन एला शोगे. बोलतात अवोन नाहीये त्याच्यामध्ये. त्यांनी म्हणजे त्यांनी मिस्टेक जी केली ती होती चूक. ती मिस्टेक होती नाही की त्यांनी पाप केला. ואפשר שדין אונס יש לו. אונס, מה זה אונס? मग किती वेळ एक्सप्लेन केला מתעסק. מה זה מתעסק אונס? तो शबाच दिवशी पाठ खाजवते भिंतीवरती कसा असं असं करून आणि त्याच्याने त्याच्या लाईट लागली त्याच्या त्या सोंडात. לא ניחא כן וכל מיני דברים אבל לא. बोलतात ओनेस बोलतात त्याच्यामध्ये ऑप्शन नव्हता दुसरा याला पाप करेन तो पाप होईल. की लो היה לו מקום לומר לא היה לך לתת לב לבל תחטא. म्हणजे इकडे जागाच नव्हती की तू बोलू शकतो की तू लक्ष द्यायला पाहिजे होतास की तू चूक नाही करणार. ולא חשד באישה שתאכילהו דבר אסור כיוון שנתנה לו מאל עליון. ולזה תמצא שלא קילל השם לאדם אלא לאדמה. म्हणजे त्याचे आपण जेव्हा बघू हशेमची जी जेव्हा केच ודרדר नऊ 10 जी तीन जे आहेत ते आदाम रिशोन ज्यात अपेक्षा तुखाल वगैरे जे आहेत ते पाप तो जो खलाला जो दिला गेला आदामाला की तुला मेहनत करायला लागेल तिच्यामधनं करायसाठी. व्यायाम आहेत की
שגיונו הוא שלא נשמר בדבר לחווה, ולא הזכיר לה אלא הפרי. त्यांनी आठवण करताना त्यांनी आठवण केली फक्त प्री. हाशेमनी बोलला עץ, आणि त्यांनी बोलला प्री. כנשמע מדברי הנחש שמזה נמשך החטא לחווה, וכמו שפירשנו למעלה בגימל גימל. बोलतात आदम הראשון, זה जो पाप होता तो होता लिमिटेड टू अ मिस्टेक, אפילו until the honest. एक चूक होती फक्त की त्यांनी प्री बोलला, आशेने सांगितलं होता मीना एच, आणि त्यांनी सांगितला प्री, आणि ती एक मिस्टेक होती आदामची दिसेव, आणि त्याच्यासाठी पण त्याला तो जो पाप जो आहे तो खेन त्याला भरायला लागला, त्याला त्याला खेन त्याला 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 खेन मिळेल कर्सेस. पण अल्टिमेटली ती जी जागा जी होती कर्सची, ती उतरवली टू अ लेवल ऑफ मिस्टेक, की त्याला बघायची, त्याला तुम्ही बोलू नाही शकत होते की तुम्ही चेक करायला पाहिजे तिने काय आणून दिलं. आणि इथपर्यंत पियुष बेलतात असे. पुढच्या वेळेला आपण बघू युद्ध गिमेल जो आहे पियुष बाईच्या पापाबद्दल, आणि तिकडे पण आपण बघू की कसं शक्यतो बोलतात किल्लो इसानी नखाश इसानी. आपण अजून पियुष आपण बघू राशीमध्ये. पहिले राशीमध्ये एक लॉंग, नाही इकडे नाही, 14 मध्ये लॉंगर एक्सप्रेशन आहे, 14 मध्ये तो आपण बघू. आणि कॅनडा तिकडे एक्सप्लेन करू बाईचा उत्तर. सध्या इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत? בסדר. आपण बघू पुढच्या वेळेला ओळखांच्या शेवटी. תודה רבה סגן ערב טוב. שבוע טוב. جزاكم الله خيرا. כולם סוף טוב. תודה רבה.